सर, रेकॉर्डिंग आपोआप सुरू झालं वाटतं ते. नाही ते तुम्ही उडवा, ते कदाचित मी केलं त्याच्यात येते आलं. मी सुरू केलंय रेकॉर्डिंग. बरं. आपल्या आपल्या सहज गप्पा असं ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातही काही वेळा चांगले पॉइंट असतात. तर मग रीतसर आपण तुमचा मुद्दा मांडला तेव्हा तुम्ही हे करा, सुरुवात ऍड्रेस करून लोकांना. एक ना, एक सर्वांनी असं लक्षात ठेवा की तुम्ही ज्योतिषशास्त्रात जे गोळा करता, मग ती माहिती, काही नवीन सिद्धांत तुम्हाला कानावर येतात. तर गोळा केलेल्याची पहिली स्क्रुटिनी अशी करा की हे उपयुक्त आहे का, म्हणजे उपयुक्त, मी कसा उपयोग करेन याचा. माहिती आहे ना, ती जी सूत्र रूपात मांडा, उपयुक्त करा माहिती. कारण माहितीचा वापर करणे हा ज्योतिषाचा मुख्य उद्देश आहे. मला माहिती आहे याला फारसं महत्व देऊ नका. हं? आणि ऐकून ठेवायला काहीच हरकत नाही, पण ती वापर योग्य कुठे होईल, कशी होईल. म्हणजे आता सुद्धा रिसेंटली आता DSK पुण्याचे जे बिल्डर आहेत, तर त्यांची पत्रिका एकाने मांडली. खरं तर तो वरवरची मांडली, फक्त जन्मतारीख आणि असा रेफरन्स घेतला, वेळ काही नव्हती. तर एवढं मात्र त्यांनी त्या पत्रिकेवर सांगितलं. कसं सांगितलं मला माहित नाही, की आता राहूची महादशा चालू आहे आणि तो राहू अमुक राशीत आहे, एवढं त्यांनी सांगितलं तारखेवर. महादशा कशी सांगितली माहित नाही मला. आता काय म्हणजे का, द्विस्वभाव राशी म्हणजे काय, त्या कशा ऑपरेट होतात, ही कळलं पाहिजे आपल्याला. तर द्विस्वभाव राशी बऱ्याच वेळा पूर्वार्धात जर तुम्हाला उच्च पदावर नेत असतील तर उत्तरार्धात रसातळाला नेतात. मला पण एक पत्रिका मी नेहमी मांडतो एका व्यक्तीची, बिल्डरची, की जो मिथुनेचा राहू अष्टमात आणि जबरदस्त उच्च पदावर गेला आणि त्याच्याही पेक्षा जबरदस्त पद्धतीने खाली आला, असं झालंय. तर द्विस्वभावाचा हा गुण आहे का, की चढ चढ उतार, असा आपण त्या षडाष्टक योगाला म्हणतो. द्विस्वभाव ही षडाष्टकासारखंच कार्य करणाऱ्या राशी आहेत. 3, 6, 9, 12, पण कार्याची फंक्शनॅलिटी चढ उतार अशी आहे. तर चढताना त्यांनी लक्षात ठेवायचं की काहीतरी असं होऊ शकतं की ज्यात उतार लागेल. म्हणजे आपण खूप खुश होतो मिथुन याचा राहू. आता मी जी पत्रिका मांडतो त्यात तो राहू मिथुन राशीत अष्टमात आहे. मग खरं तर त्यांनी अक्षरशः 18च्या 18 वर्ष उत्तम फळ द्यायला पाहिजे होतं. तसं नाही झालेलं. रामरक्षा महाराज म्हणले की मंडळात नाही काय. बर, आपण सुरुवात करूयात सर. हा, करा रेकॉर्डिंग सुरू. नमस्कार. ॲस्ट्रोविद्याच्या या व्याख्यानामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या सोमवारी सुद्धा आपण एक लेक्चर घेतलं होतं आणि सहज सोप्या पद्धतीने एखादा विषय कसा शिकायचा किंवा ज्योतिष विषय आपल्याला अजून सोपा करून कसा शिकता येईल, त्याचं रिटेन्शन कसं वाढेल, त्याचा वापर योग्यता त्याची आपल्याला कशी जास्त जमेल, त्याच्यावर आपण सध्या भाष्य करत आहोत. आणि अर्थात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 13 जुलैपासून आपण त्याच संदर्भातला एक क्लास सुरू करत आहोत. तर त्याचं हे प्रास्ताविकही आहे आणि काही ज्ञान तुमच्यासोबत शेअर करावं, तोही आजचा उद्देश आहेच आहे. त्या क्लास संदर्भात बऱ्याच जणांनी चौकशी केली आहे. काही त्यांचे कॉमन प्रश्न आहेत. मला वाटतं आजचं मी माझं भाष्य झाल्यानंतर विषयावरचं त्या प्रश्नांची उत्तरं सर्वांसाठी एकत्रितपणे देईन, जेणेकरून सर्वांनाच ती मिळतील. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आवाज थोडासा कमी येणारच आहे आज, कारण माझा हेडफोन चालत नाही आहे, मायक्रोफोन फॉर सम रिझन, आणि सकाळपासून पॉवर नाही आहे इकडे, त्याच्यामुळे जरा गोष्टी
पण एकदमच कमी येतोय का सर आवाज, की ऐकू नाही 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 नाही, येतोय येतोय. ओके. आपला आता माझं ब्लूटूथ इनपुट चांगलं असेल जास्त, पण येतोय म्हणजे तसं ओके. ओके. हो. तर मागच्या क्लासमध्ये आपण ब्लँक चार्ट प्रेडिक्शन म्हणजे किंवा केवळ राशी आहे ग्रहविरहित पत्रिका जरी असली तरी आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल काहीतरी अंदाज बांधता येतो आणि ते फार महत्वाचं असतं. म्हणजे काय की अर्थातच आपण कुठल्याही विश्लेषणाची सुरुवात प्रश्नाने करतो, प्रश्नाचा संदर्भ घेऊन त्याचे प्लेयर्स ओळखतो आणि मग तिथून आपली गाडी पुढे जाते. पण तत्पूर्वी म्हणजे त्या जातकाने तुम्हाला फक्त पत्रिका समोर ठेवलेली असताना त्याच्या आयुष्या संदर्भातले पैलू जर तुम्हाला सांगता आले तर अर्थातच त्या जातकाचा तुमच्यावरचा विश्वास खूप वाढलेला असतो आणि तो फार महत्वाचा आहे ज्योतिषासारख्या प्रोफेशनमध्ये. तर त्यावेळी त्या ब्लँक चार्ट प्रिडिक्शनचं किंवा ग्रहविरहित पत्रिका असेल, कालपुरुषाची कुंडली आणि तुमची कुंडली याच्यातलं नातं मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं होतं. ते दोन ओव्हरलॅप होतात म्हणजे नेमकं काय होतं आणि तुम्ही कसं वापरायचं ते. तर तसाच एक भाग आज मला वाटतं की युती योगाबद्दल. युती ही सर्वात जास्त इंटेन्स योग आहे तो. हे नवपंचम आहे, केंद्र योग वगैरे आहेत सर्व, पण हे अंशात्मक योग तसे आपण वैदिक ज्योतिषशास्त्रात दिले नाहीत. वैदिक ज्योतिषशास्त्राचे योग वेगळे असतात. अंशात्मक योग हे आपण पाश्चात्य ज्योतिषशास्त्राने जे सिद्ध केलं अंशात्मक अंतराचं त्यातून ते घेतलेले आहेत. आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये योगांची व्याख्या वेगळी आहे. म्हणजे ते स्पेसिफिक योग दिलेले आहेत. अनफा योग, सुनफा योग, राजयोग, अमुक तमुक वगैरे. पण युती योग हा असा आहे की तो तुम्ही नाकारू शकतच नाही. कारण ग्रह जर दोन जवळ येऊन बसले तर अर्थात ते एकमेकांवर परिणाम करणारच आहेत. ॲग्नॉस्टिक ऑफ तुम्ही कुठलीही मेथड पाहता आहात. आणि त्याचं एक सोप्या पद्धतीने युती सर्वांनाच माहिती आहे युती काय करू शकते, पण ते त्याची फलित म्हणजे त्या युतीचा नेमका परिणाम कसा होणार आहे हे समजून घेण्यासाठीच एक फार सोपं तंत्र सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकतं. उदाहरणार्थ म्हणजे कसा फरक पडतो बघा आपल्या दृष्टिकोनामध्ये. शनी आणि मंगळ हे शत्रू आहेत हे आपल्याला माहिती आहे बरोबर. शनी मंगळ तर शनी मंगळाची युती बहुतांश वेळा अनिष्ट धरली जाते. बहुतांश वेळा आपण त्याची कारकत्व काय त्याला मिळालेली आहेत पत्रिकेतलं क्वालिफिकेशन विसरून जाऊ. पण दोन शत्रू आहेत कट्टर शत्रू आणि त्यांची युती ही कित्येक वेळा इनफॅक्ट ऍक्सिडेंट्स आणि बऱ्याच बऱ्याच गोष्टींमध्ये ती म्हणजे त्याला ऍट्रिब्यूट केलं जातं. पण त्याचा आता कुठल्याही युती योगाला समजून घेण्यासाठी एक सोपं तंत्र जे मला वाटतं की आपण रंगांचा खूप छान वापर करू शकतो त्याच्यामध्ये. तर शनीचा रंग जो आहे तो निळा आहे. म्हणजे आपण जरा काळा जरी घालत असलो तर तो ऍक्च्युली निळा आहे. आणि मंगळाचा रंग ज्योतीच्या वर दिसणारा जो लालसर रंग आहे तो पिवळा नाही आहे एक्झॅक्टली, पण तो लालसर पिवळा आहे. कारण ऊर्जा पण आहे आणि ऊर्जेचं प्रक्षेपण सुद्धा मंगळ करतो. म्हणून तो ज्योतीच्या वर म्हणजे एखादी समई पेटवली एखादी ज्योत तेवत असेल तर त्याच्या टोकाशी दिसणारा जो लालसर पिवळा आहे तो मंगळाचा रंग आहे. जेव्हा तुम्ही निळा आणि हा रंग आपण लाल असं धरूया तुम्ही मिक्स करता, अर्थात तो एक्झॅक्टली लाल नाही पण लालची एक शेड आहे, तर पर्पल किंवा लेव्हेंडर साईडला एखादा रंग तयार होतो. म्हणजे तुम्ही थोडंसं रंगशास्त्राचं किंवा चित्रकलेचं थोडंसं नॉलेज असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि बहुतांश लक्झरी ब्रँड्स जे तुम्ही जगात जर म्हणजे पर्पल लेव्हेंडर हे रंग लक्झरी इंडिकेट करण्यासाठी ब्रँडिंग मध्ये वापरले जातात. म्हणजे तो रंगच रॉयल आहे. म्हणजे एखादा लॅव्हेंडर सारखा रंग किंवा एखादा पर्पल सांगा म्हणजे कॅडबरी म्हणजे कॅडबरी डेअरी मिल्कचा जो टिपिकल जांभळा रंग आहे म्हणजे जांभळ्या रंगाच्या त्याच्यात शेड्स तयार होतात डिपेंडिंग अपॉन निळा आणि लालचं काय प्रपोर्शन आहे. आणि तो लक्झरियस गुड्स दर्शक मानला जातो कुठल्याही मार्केटिंगच्या टेक्नॉलॉजीज मध्ये किंवा इव्हन त्याचं स्वरूपही तसं त्या पद्धतीचं असतं. आता कशामुळे असं म्हणजे लक्झरी म्हणजे शनी मंगळ आणि लक्झरी म्हणजे शनी मंगळ एकत्र येऊन
त्या दोन रंगांची मिसळण जर झाली आपल्याला, निळा आणि लालसर, तर एक लक्झरियस रंगाचा आउटपुट येण्यासारखं विश्लेषण काय करावं? म्हणजे आता त्याचे जे इल इफेक्ट्स आहेत ते येतीलच, परंतु एक लक्षात घ्या की आपण जसं कालपुरुषाच्या कुंडलीला आपण कधीही विसरत नाही. मंगळ हा प्रथम स्थानाचा मालक आहे, याचे मूळ त्रिकोण रास, आणि शनी हा दशम स्थानाचा मालक आहे. म्हणजे कर्माचा मालक म्हणजे दशमेश, कालपुरुषाचा दशमेश शेवटी, कारण त्याची ती टेंडन्सी काही जात नाही. म्हणजे त्याला, शनीला कर्माचं आणि कर्मफळाचं म्हणजे दशमस्थान आणि लाभस्थान ही त्याची कायमस्वरूपी मालकी दिलेली आहे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये. म्हणजे कालपुरुषाचा दशमेश आणि कालपुरुषाचा लग्नेश, म्हणजे लग्नेश आणि दशमेश यांच्याकडे, यांची जी मूळ प्रवृत्ती आहे, कर्म, स्वतः कर्म करायची, मेहनत करण्याची, मंगळाची ऊर्जा आणि शनीची चिकाटी, तर बहुतांश मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या पत्रिकांमध्ये जिथे एवढी लक्झरी त्यांच्यावर बेस्टो अपॉन झाली आफ्टर लॉट ऑफ हार्डवर्क, तुम्हाला शनी आणि मंगळ एकत्र दिसतील. ते एका राशीत तरी दिसतील, ते जवळ जवळ तरी दिसतील. अर्थात त्याचे काही दुसऱ्या बाबतीतले परिणाम तरी त्यांना जाणवलेले असले तरी वेल्थ आणि लक्झरी या गोष्टीमध्ये शनी मंगळ चिकाटीपूर्ण पद्धतीने वेल्थ क्रिएशनसाठी निर्माण करतात. म्हणजे एक फार वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण तुम्हाला फक्त कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये त्यांचा रोल काय आहे आणि त्यांची तीच टेंडन्सी घेऊन ते तुमच्या पत्रिकेत फिरत असतात याच्यावरून कळतं. अजून एक उदाहरण घेऊत आपण. पिवळा म्हणजे गुरु आणि चंद्र. गुरुचा रंग पिवळा आहे आपल्याला माहिती आहे, चंद्राचा रंग पांढरा आहे हे आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा पिवळा आणि पांढरा एकत्रित येतात तेव्हा एक क्रीम कलर तयार होतो, म्हणजे तो सेफ कलर मानला जातो. म्हणजे इट वर्क्स ऑलमोस्ट ऑन एव्हरी ऑकेजन. क्रीमिश ऑफ व्हाईट डिपेंडिंग अपॉन चंद्र पांढरा किती आणि पिवळा किती याच्यावर त्याची शेड जरी ठरली तरी सुद्धा एक सेफ कलर, म्हणजे कुठेही तो गॉडी नाही किंवा जरा व्यवस्थित कुठल्याही फंक्शनला घालण्यासाठी त्या पद्धतीचा रंग आपण सहज निवडू शकतो. सॉर्टेड असं आपण म्हणून, इट्स अ सॉर्टेड कलर. आता चंद्र आणि गुरु एकत्र पत्रिकेत असतील तर त्या योगाला काय म्हणतो आपण? गजकेसरी योग. आता म्हणजे पिवळा आणि पांढरा रंग एकत्र आला तर ऍक्च्युली गजकेसरी योग होतो. म्हणजे काय, तर चंद्रगुरु एकत्र येतात म्हणजेच पिवळा आणि पांढरा रंग येतो. आणि म्हणून त्याचा इफेक्टिव्ह परिणाम काय, तर ऑफ क्रीम म्हणजे क्रीमिश कलर, थोडासा ऑफ व्हाईट क्रीमिश कलर तयार होतो. आता त्याच्यामध्ये जर गुरु उच्चीचा असेल तर तो वेगळाच त्याच्यामध्ये फरक येईल. त्यात चंद्र उच्चीचा असेल तर त्याच्यामध्ये फ्लेवर येतील. अर्थात या दोघांवर एखादी दृष्टी असेल तर एक फ्लेवर येईल. परंतु जसा तो, ज्या रंगांचं मिश्रण एक अतिशय सेफ सॉर्टेड कलर तुम्हाला देतं, तसंच या दोन ग्रहांची युती सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक सेफ्टी, एक सॉर्टेडनेस, कुठेही जास्त अंड्युलेशन्स म्हणजे खूप वर गेलं, खूप खाली गेलं, खूप वर गेलं, खूप खाली गेलं, अशा पद्धतीचं व्हेरिएशन न देणे किंवा याच्यापासून सुरक्षा कवच देण्याचं काम गजकेसरी योग करत असतो. कारण चंद्र म्हणजे मन, गुरु म्हणजे त्या स्थैर्य देण्याचं काम करतो. म्हणजे केवळ रंगांचं मिश्रण सुद्धा तुम्हाला, म्हणजे ग्रह ग्रहांचे रंग, रंगांपासून तयार होणारा तो उपरंग आणि त्या उपरंगाचा सिग्निफिकन्स आणि त्या ग्रहयोगाचा, युती योगाचा परिणाम, ह्याचं खूप छान कॉम्बिनेशन आपल्याला म्हणजे त्याचा वापर छान करता येतो. आता ही सहजता आहे. म्हणजे आपल्याला ग्रह युतीचं फळ काय मिळेल हा मोठा प्रश्न घेण्यापेक्षा त्याचे रंग बघा, त्या रंगांचा अंदाज बांधा आणि त्याच्यावरून डायरेक्शनली, म्हणजे वैदिक ज्योतिषाचे नियम हे तुम्हाला फ्रेमवर्क सेट करायला खूप छान मदत करतात, एक डायरेक्शन देतात. आणि बीजगुण पद्धत त्याच्यामध्ये प्रिसिजन आणतं. प्रिसिजन म्हणजे अगदी पिन पॉइंटेड त्या गोष्टीला कसं आपल्याला टार्गेट करायचं, आणि फ्रेमवर्क, कारण बऱ्याच वेळा जातकांना ओव्हरऑल लाईफ कसं जाईल, पुढची 4-5 वर्ष कशी जातील, अशा पद्धतीचे प्रश्न घेऊन सुद्धा येतात. अगदी मी आज संध्याकाळी 6 वाजता एक कन्सल्टेशन करत होतो
त्याही वेळेला पुढच्या 2031 पर्यंतचा आढावा किंवा काही वेळा आपल्याला तो घ्यावा सुद्धा लागतो. काही काही केसेसमध्ये ते घेणं अपरिहार्य असतं. त्यावेळी अशा नियमांचा वापर अ, करून आपल्याला ती गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेता येते आणि सोपेपणाने म्हणजे रंग, ग्रह त्यांचं मिश्रण आणि ग्रहांच्या युतीचा परिणाम हे कॉम्बिनेशन करता येतं. असंच गुरु आणि बुध. तसं गुरु आणि बुधामध्ये टेक्निकली म्हणजे तुम्ही ते मला वाटतं मैत्री चार्ट बघितलं तर शत्रुत्वाचं नातं आहे. म्हणजे त्याची एक गोष्ट आहे वगैरे ते सर्वांना माहिती आहे की चंद्र, बुध आणि गुरुचं काय ते नातं वगैरे आहे. पण मला वाटतं गुरु म्हणजे पिवळा आणि बुध म्हणजे हिरवा. तर पिवळा आणि हिरवा मिक्स झाल्यानंतर मला वाटतं निळसर रंग तयार होतो, जो शनीचा रंग आहे. त्याच्यामुळे गुरु आणि बुधाची युती टेक्निकली स्पीकिंग जरी ती दोन शुभ ग्रहांची युती दिसत असली, तरी सुद्धा युती म्हणून ती फळ देत असताना ज्या स्थानात ती होते, ते स्थान ते डॅमेज करण्याची त्याची खूप जास्त कॅपॅसिटी आहे. का? तर तो अल्टिमेटली दोघांचं मिश्रण होऊन निळा रंग तयार होतोय, जो शनीचा आहे. तर त्याच्यामुळे अ, या युतीचा परिणाम आपल्याला केवळ त्याचा अल्टिमेट कलर काय तयार होतोय आणि तो कलर कुठल्या रंगाच्या साधर्म्य आहे. मग त्या युतीचं फळ त्या एका ग्रहाशी म्हणजे आपण दोघांचं कॉम्बिनेशन करून एका गोष्टीला ॲट्रिब्यूट केलं. मग आपल्याला फळ ताडणं सोपं जातं. म्हणजे एखाद्याच्या सप्तमात गुरु आणि बुधाची युती जर झालेली असेल, तर सकृतदर्शनी ती दोन शुभग्रह सप्तमात आहेत. परंतु ती युती जर फार क्लोज कनेक्शनमध्ये असेल, तर तुम्हाला ते जाणवेल प्रकर्षाने की वर करणी जरी सर्व गोष्टी ठीक दिसत असल्या तरी सुद्धा वैवाहिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. कारण बुध आणि गुरु हे शत्रुत्वाच्या नात्याने आहेत आणि त्याचा रंग मिक्स केल्यानंतर निळा रंग तयार होतो, जो शनीचा आहे. किती सोपं झालं. रंगांचं मिश्रण करून दुसरा रंग आपल्याला पटकन करता येतो आणि तो एक रंग सापडला की त्या दोन ग्रहांचं फलित एकंदरीतपणे किती छान आपल्याला कन्क्लूड करता येतं. याचा वापर करणं म्हणजे ज्योतिषशास्त्राला आपल्याला सुलभतेने कसं शिकता येतं त्याचं एक छोटंसं उदाहरण. मागच्या वेळेस पण राशींचं पाहिलं होतं. यावेळेस थोडंसं ग्रहांवर भाष्य करावं. या पद्धतीने शिकण्याचा हा क्लास आपण 13 जुलैपासून सुरुवात करत आहोत. अ, मुद्दामच ही पहिली 2 प्राथमिक लेक्चर्स मी घेतोय म्हणजे किंवा तुम्हाला एक त्याची छटा अर्थात सर्वच गोष्टी मला काही या 30-45 मिनिटाच्या लेक्चरमध्ये सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे शिकवण्याची किंवा आपली जे मोडस ऑपरंडी राहणार आहे तो क्लासमध्ये, तो या पद्धतीने शिकण्याचा राहणार आहे. त्याच्यामुळे आता म्हणजे अर्थातच जे सर्व अगदी गम-भन पासून सुरुवात करतायत त्यांच्यासाठी तर हा उत्तम आहेच. परंतु संकल्पना व्यवस्थित सॉलिडिफाय करून त्या ॲप्लिकेशन ओरिएंटेड कशा करायच्या याच्यासाठी या टेक्निक्सचा खूप तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. तर त्याचंच हे हा. प्रास्ताविक आहे असं समजा आणि मी तर सरांना भाष्य करायची हो. विनंती करतो. मला एक असं वाटतं की आता तुम्ही जे म्हणालात ना की गुरु आणि चंद्राचे रंग मिक्स केले, त्याची एक रंगपट्टिका तयार केली आणि समजा असं गृहीत धरलं की कर्क लग्नाची पत्रिका आहे, म्हणजे हे सिंह रास ही त्याच्या धनस्थानी येते, हे ठरलं. चंद्रगुरूची रंगपट्टिका तयार करायची आता सरांनी त्यांचं कॉम्बिनेशन सांगितलंय तुम्हाला आणि ती रंगपट्टिका हृदयाजवळ ठेवायची. प्रत्येक म्हणजे त्या माणसाने काय होईल की ती युतीचे कलर कोड तुम्ही ठेवताय हृदयाच्या जागी म्हणजे धनस्थानी. आता तो धन गुरुचंद्राची हा गुणवत्ता आता सरांनी काय असं सांगितलं नाही की गजकेसर योग तुम्हाला प्रचंड पैसा देतो असं नाही सांगितलं. पैशामध्ये स्टॅबिलिटी देतो. म्हणजे तुम्ही म्हणता हो ओके मी खूप काही अतिरिक्त चढउतार होऊ देणार नाही, तो सेफ्टी वॉल आहे. तर तो आपण म्हणतो बघा मला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य कधी लाभेल. हा, तो असं नाही म्हणत मी लक्षाधीश केव्हा होईल. तर आर्थिक अशा वेळेला कर्क लग्नाच्या माणसानी ती रंगपट्टिका एकत्र जिलेटिन पेपर वापरून कदाचित तुम्हाला करता येईल, करून ती तिथे ठेवायची. आता पुढचा प्रश्न, आर्थिक विकासाचा आकार आपण सोपेपणाने ज्योतिष शिकायचा आहे ना, तर आर्थिक विकासाचा आकार हा त्रिकोणी आहे. ती पट्टी आहे ना ती अशी त्रिकोणी लॅमिनेट करायला पाहिजे, ती त्रिकोणी दिसली पाहिजे. हा, मला एकाग्रता करण्याचं रंगपट्टिका ती गोल पाहिजे, राऊंड पाहिजे. तर याचा अर्थ कदाचित सर आत्ता बोलले त्याचा असं काही वापर आपण करू शकतो का, हे प्रयोग
तुम्ही करायचे असतात. त्यामुळे काय होईल, तुमच्या विचारांना स्वयंभू चालना मिळेल आतून. स्वाध्याय म्हणजे एक अर्थ काय झाला की सरांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला चांगली कळली. दुसरा अर्थ झाला की त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तुम्हाला कळली, तुम्ही प्रयत्न केलात, त्याचं फळ मिळालं. तर बऱ्याच गोष्टी होतात, लक्षात ठेवा. हे असं झालं तर त्याचा अर्थ तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करून बघता, तर्क चालवून बघता, त्याचे परिणाम तपासता आणि डायरीत लिहून काढता, पत्रिका लिहून काढा, त्या उपाय पण लिहून काढा. म्हणजे हा क्लास सोपे ज्योतिष सोपं आहेच, त्यातनं उद्भवलेले उपाय सुद्धा कदाचित खूप जास्त सोपे असू शकतील. म्हणजे तुम्हाला ते शोधू शकाल तुम्ही, असा आपण त्याचा अर्थ घेऊया. तर ही समरी खूप सोपं झालं ना, आता सरांनी खूपच सोपेपणाने सांगितलं. काही प्रश्नांची उत्तरं देतो. ज्यात काही लोकांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेली आहे, काही लोकांनी विचारलेलं आहे की हा क्लास किती महिने चालेल वगैरे. अंदाजे 6 ते 8 महिने तुम्ही धरून चालू शकता की हा विषय व्यवस्थित कव्हर करण्यासाठी तेवढा वेळ लागेल. मुद्दाम टाइम बाउंड पद्धतीने का शिकवायचं नाही, तर या विषयाला काही मर्यादा नाहीये की किती आपण शिकू शकतो आणि त्याला काही अथांग सागर आहे. तर त्याच्यावर परंतु साधारणतः 6-8 महिन्यामध्ये आपल्याला हा क्लास व्यवस्थितपणे पूर्ण करता येईल. असं एक ठराविक आहे, 20 लेक्चर्स आहेत, 10 लेक्चर्स आहेत, 15 लेक्चर्स आहेत, 24 लेक्चर्स आहेत, असं यावेळी आम्ही करण्याचं टाळतोय. त्याचं कारण मागच्या आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की विषय आम्हाला फुलवत जायचा आहे. मग एखाद्या टॉपिकवर आपल्याला जास्त प्रश्न असतील आणि त्यावेळेस जास्त लेक्चर्स घ्यावे लागले तेही घेऊ, पण सोपेपणाने ते शिकता आलं पाहिजे. त्याचं रिटेन्शन आणि तुम्हाला ते अप्लाय करता आलं पाहिजे. कारण जर तुम्हाला अप्लाय नाही करता आलं तर मात्र मग आपला त्यातला इंटरेस्ट निघून जातो आणि आपण ते सोडून द्यायला लागतो. जड वाटायला लागतो विषय. तर त्याच्यामुळे तो एक प्रश्न विचारला होता, रेकॉर्डिंग मिळेल का? तर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. जोपर्यंत तुम्ही क्लासचे स्टुडंट असाल तोपर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. म्हणजे पहिला महिना, दुसरा महिना आम्ही पूर्ण फी एकत्र भरा असं सांगितलेलं नाही. त्याचं कारण वी वॉन्ट टू मेक इट इझी फॉर एव्हरीबडी टू पे. दर महिन्याचे तुम्ही फी जशी एखादी ट्युशन क्लास, जसा एखादा ट्युशन क्लास लावलेला असतो त्या पद्धतीने तुम्हाला ती भरायची आहे. जोपर्यंत तुम्ही क्लासचे स्टुडंट आहात तोपर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस असतो. क्लासचे स्टुडंट नसणार तर त्यावेळेस तो रेकॉर्डिंगचा ऍक्सेस निघून जाईल. हा दुसरा प्रश्न जो बऱ्याच जणांनी मला विचारला होता. तिसरा प्रश्न मी मागच्या क्लासमध्ये क्लॅरिफाय केलं होतं, तरी मला काही प्रश्न आले की क्लासच्या नोट्स स्वतः तुम्ही काढायच्या आहेत. क्लासमध्ये कुठल्याही नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार नाहीत, त्या स्वतः तुम्ही लिहायच्या आहेत. आणि त्याचं कारणही मी समजावून सांगितलं होतं की केतूची विद्या आहे, केतूला हात आहेत, केतू आणि ते हात तुम्ही वापरल्याशिवाय तुम्हाला रिटेन्शन वाढवता येणं थोडंसं कठीण जाणार आहे. तर त्यासाठी तुम्ही ह्या नोट्स स्वतः काढायच्या आहेत. हे 3 प्रामुख्याने प्रश्न आले होते. बाकी तरी मला अजून तरी कुठले प्रश्न कोणी विचारलेले नाहीत. सर, तुम्हाला अजून काही प्रश्न लोकांनी विचारले असतील तर? मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी जे येतील या क्लासला, त्यांनी अशी स्वतःच्या मनात अशी विचार करून ठेवा की मी मॅक्झिमम यातनं कसं घेऊ शकेन, म्हणजे त्याची युटिलिटी कशी वाढवू शकेन. म्हणजे कसं असतं की तुम्ही शब्द ऐकलेले असतात पूर्वी, चिरदी स्वराशी, मग अमक तत्व, तमक तत्व, हा, मग त्या कॉम्बिनेशन. हा, तर जसं एखादी गोष्ट आहे, तुम्हाला असं वाटलं की सर ह्या कॉम्बिनेशनचे परिणाम कसे अभ्यासायचे, म्हणजे दशमा भावारंभ आणि द्वितीय भावारंभ यांचं मिश्रण केलं तर ते धनाचे प्रवृत्तीचे बिंदू आहेत पत्रिकेतले, ते ग्रह नाही आहेत. तर तुम्ही असा प्रयोग करून बघा ना की त्यांचे मिश्रण केलं की तुमच्या काय हाती लागतं. थोडक्यात सांगू काय, जे आपण वापरतो, जे आपल्याला त्याचं युटिलिटी इंट्रोड्यूस करा त्याला. असं नको की मला कळलं नाही, तुम्ही बघा ना प्रयोग करून. मग तुम्हीच बघा की या पत्रिकेत त्यांचा एकत्रीकरणाचा बिंदू पत्रिकेत कुठे पडलाय, मग तो काय करतोय पैशाबद्दल, असे एक्सपेरिमेंट करा. कारण जर 5 घटक शोधले तर तुम्हाला पत्रिका सुटते. एकच गोष्ट 5 जणांनी इंडिकेट केली पाहिजे. इथे तुम्ही त्याचे पॅरामीटर्स वाढवता, 5 शोधणं सोपं जातं तुम्हाला की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये 5 तुम्ही शोधायचे आणि बाकीची पत्रिका तुम्ही घाई गर्दी करून वापरायची नसते, ती इग्नोर करायची असते. कारण आपल्या लक्षात जर पक्षाचा डोळा आहे तर अख्खं झाड आणि अख्ख्या फाद्या बघायच्या कशाला, बरोबर ना. तर धनुर्विद्याशी फक्त पिन पॉइंटेड ह्यांनी आली, तसंच व्हायला पाहिजे. कळलं पाहिजे की आता मला कशाकडे लक्ष द्यायचं नाहीये, कारण
मेमरी कमी पडते आपली, सगळं धावत सोडलं तर काहीच येत नाही. त्यावेळेस एखादी गोष्ट परफेक्ट आखून घ्यायची आणि त्याच्या मध्यशी पोचायचं. अतिशय साध्या साध्या गोष्टी असतात. आपल्याला अमावस्येचा जन्म तसा बऱ्यापैकी थोडा अशुभ धरतात, म्हणजे चंद्र नसतो त्या दिवशी वगैरे वगैरे. परंतु एक लक्षात घ्या, लक्ष्मीपूजन हे अमावस्येला असतं. म्हणजे आपण लक्ष्मीचं सर्वात मोठं म्हणजे आपलं पूजन अमावस्येला केलं जातं. त्याचं कारण पुन्हा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये अमावस्या म्हणजे काय? रवी आणि चंद्र एकाच राशीत असतात, म्हणजे जवळजवळ असतात त्या दिवशी, आपण असं म्हणूया ती अमावस्या असते. आणि जेव्हा ते 180 डिग्री अपार्ट असतात तेव्हा ती पौर्णिमा असते. आता रवी आणि चंद्राकडे म्हणजे का बरं अमावस्येला तुम्हाला बरेच धनवान लोक तुम्हाला सापडतील, अमावस्येचा ज्यांचा जन्म आहे. तो तो एक प्रकारे राजयोग असतो. रवी हा राजा आहे. रवीला परास्त करणं कुठल्याच ग्रहाला शक्य नाही, कारण सर्व ग्रहांची निर्मितीच त्याच्यापासून झालेली असते. म्हणजे रवीला तुम्ही परास्त नाही करू शकत. तो कुठल्याही स्थानात जाऊ द्या, तो प्रकाश करणारे, प्रकाश देणारे, त्याला सर्वच आहे. म्हणजे लुमिनरीज आहेत हे तुमच्या आयुष्याचे लुमिनरीज. म्हणजे रवी आणि चंद्र याच्यावर तर सगळा खेळ आहे, म्हणजे ब्रह्म आणि माया त्याचा. आता चंद्र हा कालपुरुषाच्या कुंडलीतला चतुर्थ भावाचा मालक आहे आणि रवी हा पंचम भावाचा मालक आहे. म्हणजे केंद्र आणि त्रिकोण, म्हणजे राजयोग ही जी संकल्पना सांगितली जाते, अमावस्या ऍक्च्युली केंद्र त्रिकोणाच्या मालकांची झालेली असते. तिथे चतुर्थेश आणि पंचमेश एकत्र आलेले असतात. मूळ टेंडन्सी तुमच्या पत्रिकेतली पॉलिसी कायम नशी कालपुरुषाची कुंडली ही कलर कोडेड आहे, तुमची ब्लँक असते आणि कालपुरुषाचा तो रंग येऊन तुमच्या तिथे जाऊन बसतो. मग ती टेंडन्सी घेऊनच ती गोष्ट तिथे आलेली असते. त्याच्यामुळे चतुर्थेश आणि पंचमेश जेव्हा एकत्र येतात तेव्हा लौकिक अर्थाने अमावस्या जरी वाईट झाली तरी सुद्धा एक राजयोगकारक प्रवृत्ती आहे. त्याला काही गोष्टी बघाव्या लागतील, पण टेंडन्सी म्हणून ती गोष्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये, राजयोग हा कायम ऐश्वर या गोष्टींसाठीच पाहिला जातो, धन दौलत ऐश्वर याच्यासाठी. तर अमावस्या ही त्या दृष्टिकोनातून फलदायी ठरू शकते आणि त्याचं आपल्याच संस्कृतीमधलं प्रूफ म्हणजे लक्ष्मीपूजन अमावस्येला केलं जातं. तसं असतं तर ते केलं गेलं नसतं. तर मूळ मूळ संकल्पना जर तुम्हाला माहिती असेल तर त्याचा वापर तुम्ही कसा करायचा हे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकता येऊ शकतं. तर त्याचीच ही काही उदाहरणं होती. 13 तारखेपासून आपण तो क्लास सुरू करत आहोत. तुम्हाला एक साधारण अंदाजा यावा त्या दृष्टिकोनातून मागची 2 लेक्चर्स आम्ही घेतलेली आहेत प्रास्ताविकाची. तुम्ही मला डायरेक्टली फोन करू शकता किंवा सरांना फोन करू शकता, तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर. मला वाटतं आज काय तारीख आहे, आज 6 तारीख आहे ना, बरोबर पुढच्या सोमवारपासून तो क्लास सुरू बरोबर. होतो 7-13. तरी पत्रकामध्ये मला वाटतं आपण वेळ बुधवारची दिलेली आहे, तरी सुद्धा ते आपण तो सोमवारपासून सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. सोमवार संध्याकाळ ही सर्वांना जास्त सोयीची आहे म्हणून. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्यात तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. पुढचे 6 ते 8 महिने, म्हणजे त्यापेक्षा जास्त तो क्लास चालणार नाही. तो विषय एका खूप वेगळ्या धाटणीने, वेगळ्या मांडणीने तुमच्या समोर येणार आहे. आय एम शुअर यू ऑल विल बेनिफिट फ्रॉम इट. Feel free to connect with me or Kaisa sir, just in case if you have any questions regarding that. आणि आता आपण इथे आज रेकॉर्डिंगच्या याच्यावर थांबूया. आणि क्लासला जे येतील ना त्यांनी आपल्या मनातले जे विचार आहेत ते मला ना असं ऐकायला मिळालं आहे, मी असं वाचलं आहे, तर ते तुम्हाला जरी असं वाटलं की हे काहीतरी चुकीचं वाटेल आपल्याला, आपलं हसं होईल, तर तसं नाही होणार. तर तुमच्या मनात जे काही सॉफ्टवेअर लोड झालाय ते सांगा तर खरं. मग आम्ही तुम्हाला सांगू की हे का चुकीचं आहे. बरोबर असेल तर आम्ही सांगू की हो खूप छान, बरोबर कळलाय तुम्हाला नियम, तर हा असा असा वापरायचा असतो. आम्ही त्याची वापरयोग्यता दाखवू किंवा तो चुकीचा आहे किंवा तो नाही अनुभवायचे असं सांगू. बरं, आमचं असं म्हणणं सुद्धा तुम्हाला जर पटलं नाही तर तुम्ही त्याच्यावर वाक्य बोला की नाही सर, असं असं बोलू शकता तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला खेळीमेळीच्या वातावरणात, चर्चात्मक वातावरणात तो क्लास पूर्ण होईल. तुमच्या मनात आलेली कुठलीही शंका की जी तुम्हाला विचित्र वाटते की मांडू का नको मांडू, निर्धास्तपणे मांडा. कुठल्याही याचं आपण विश्लेषण नक्की करू.
हेमंत हा हो, हा याचं टायमिंग काय राहणार आहे? 7:30 ना. सोमवार संध्याकाळी 7:30 वाजता. दर सोमवारी राहील की सोमवारपासून रोज? नाही, दर नाही सोमवारी नाही, फक्त. दर सोमवारी, वन्स इन अ वीक. Yes. वन्स इन अ वीक. अच्छा. त्याला थोडं 8 वाजता करू शकाल का? तो 8 वाजता थोडा उशीर होतो, कारण बाकीच्यांना नाही, एक एक असं लक्षात ठेवा की 7:30ला आपण सुरुवात करतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा लोक येतात, तर साधारण ती सुरुवात 7:40ला होते. आणि समजा तुम्ही अक्षरशः 8ला आलात, तर ती जे रेकॉर्डिंग आहे ते तर तुम्हाला रात्रीच्या नंतर बघायला मिळणारच आहे ना. म्हणजे पहिली जी काय 10 मिनिटं गेली असं तुम्हाला वाटतंय ते तुम्हाला मिळणार आहे. आणि अपेक्षित आहे की तुम्ही ते एकसारखं बघावं आणि त्याच्यात नोट्स काढाव्यात, तुम्ही काढाव्यात. त्यामुळे तुमचं ते बघितलं जाईल. आणि एवढं करून काही जर शंका राहिली तर आम्ही आहोतच उत्तरं द्यायला. पुढच्या क्लासमध्ये कसं असतं की शंका निरसनामध्ये पहिली 10 मिनिटं, मागच्या क्लासचा जो शंका निरसनाचा भाग असतो तो पहिली 10 मिनिटं आपण घेतो, जेणेकरून तुम्हाला मागच्या क्लासमध्ये, आता अर्थात ज्यांनी ते रेकॉर्डिंग बघितले त्यांना शंका येतात, ते बघितले नाहीये त्यांना शंका येत नाही. तर त्याच्यामुळे पहिली 10-1 मिनिटं शंका निरसनामध्ये झालं, अर्थात तो क्लासचा भाग असतो. तर त्यामुळे एवढं काय होतं, ते क्लास हा कायम लांबतो, म्हणजे कधी 1.5 तास, कधी 2 तास, काही होऊ शकतो तो. म्हणजे मिनिमम 1.5 तास तरी क्लास जातोच तो, म्हणजे फक्त शिकवण्याचं कॉन्टेंट असं मी म्हणतोय. त्याच्यामुळे आपण उशीर केला तर तो बराच उशीर होऊन जातो. तर रेकॉर्डिंगचा फायदा करून घेऊ शकता तुम्ही. अदरवाईज तुम्ही फोन करूनही चर्चा करू शकता जर काही वैयक्तिक तुम्हाला प्रश्न असतील. ओके, ठीक आहे. बोला. डॉक्टर हनुमंत हो. गवळस. सर हां, नमस्कार. सर याची फी किती असेल सर, या जो नवीन कोर्स सुरू होतो याची? त्याची फी 2400 रुपये प्रति महिना आहे. मी म्हणतो, मला वाटतं सर की तुम्ही ग्रुपवर असाल तर त्याचं एक तुम्ही पूर्ण आहे सर, ग्रुपवर आहे. ते मला वाटतंय आत्ताच्या माझ्या क्लासला ते आहेत आत्ताच्या. आहेत का? बरं बरं, ठीक आहे. हा. मग तुमची फी आहे ती म्हणजे 2,000 होईल, 2,000. हा, जर सरांचा ओके. यापूर्वीचा क्लास एखादा केला असेल तुम्ही, हो सर. मूलभूत ज्योतिष, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी किंवा कुठलाही हो, एखादा हो, लॉंग ड्युरेशनचा क्लास, हो, तर त्यांच्यासाठी हो. फी 2,000 रुपये आहे. आणि जे नवीन चालेल. स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ते 2400 रुपये आहे प्रति महिना. हरकत नाही सर, मी करून घेतो ऍडमिशन सर. होईल. प्रशांत पाठक, तुम्ही विचारा. अनम्यूट करा, तुमचा आवाज येत नाहीये. त्यात तिथे नाही. प्रशांत पाठक, तुम्ही आहात का तिथे? तुम्हाला अनम्यूट करा स्वतःला. रेकॉर्डिंग मला वाटतं थांबूया आपण. ते आले तर आपण त्यांच्या प्रश्न तो सर, हा केलं. विचारा. मग आपला जो प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजीचा जो क्लास आहे तो हो. आहे का? काय काय आहे सर? त्याचं 2 क्लासचं मिक्सिंग करू नका, तो चालूच आहे ना क्लास. तो चालूच आहे ना? आता हा आपला तो क्लास गुरुवारी आहे, तो सोमवारी नाहीच आहे मुळात, बरोबर ना? हो हो हो. हा, मग काय प्रश्न येतो? आणि ही फी केव्हा जमा करायची आहे सर? दर महिना, म्हणजे 13च्या आधी. आत्ता 13च्या आधी, 13 तारखेच्या आत ना? हा, पहिल्या महिन्याची. पहिल्या महिन्याची म्हणजे 13 to 13 असं ते चालेल. तर त्याच्यामुळे अच्छा. दर महिना संपला की ती आपण जशी एखाद्या ट्युशन क्लासची फी असते हो, त्याप्रमाणे हो. ती ठेवायची आपण. हो, चालेल चालेल. हो, मग मी उद्या परवा वगैरे भरून टाकतो सर. हो, ठीक. ठीक. चालेल. ओके. शिवेंद्र शेट्टी, तुम्ही अनम्यूट केलं होतं वाटतं, तर तुम्हाला काही विचारायचं आहे का? जे प्रोफेशन चुकून टाकतो ते आम्ही. बरं. हरकत नाही. कारण ज्यांना प्रोफेशन करण्याकडे कल आहे, कारण मला काही नावं माहिती आहेत की जे व्यावसायिक रूपाने पत्रिका बघतात आत्ता सुद्धा, आपले स्टुडंट म्हणतोय, तर त्यांनी ना त्याच्याकडे त्या आपल्याला व्यवसायाच्या दृष्टीने चांगले वळण लागेल असं अर्थाने त्या क्लासकडे बघावं. कारण तो मुख्य उद्देश आहे तुम्हाला व्यावसायिक करण्याचा. कारण तुमचा इंटरेस्ट रिटेन झाला पाहिजे ना. त्याचं काहीतरी करत राहिला तर घरचेही म्हणतात काहीतरी उगाच वेळ कशाला घालवतो म्हणून.
अनुष्काशी विचारा. हॅलो सर, ते चंद्र सूर्य युतीचा रंग काय येईल आणि त्याच्या म्हणजे त्याच्या कॉम्बिनेशनचं त्यांनी आपण सांगितलं आता स्टेबिलिटी असेल, ऐश्वर्य असेल. त्या गोष्टी अजून आपण पण काही नंतर आहे बघूया का? ना. आपण त्या गोष्टी नंतर तुम्ही वैयक्तिक फोन करून विचारा, मी तुम्हाला सांगेन. आता आपण फक्त एक क्लास संदर्भातले काही डाऊट्स घेतो. बाकी तुम्हाला बाकी काही शंका असेल तुम्ही मला फोन करून विचारा. हं? बरं. आपण रेकॉर्डिंग थांबूया सर, फार हो, मोठं हे मोठं. मी मगाशीच थांबवलंय. ओके ओके, मग माझा मी थांबू.